पेपरफुटी प्रकरणी कठोर कायदा बनवण्याच्या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी. 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटींच्या दंडाची तरतूद. पुढच्या आठवड्यामध्ये संसदेत विधेयक सादर होण्याची शक्यता. कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये 1.5 तास चर्चा. 2 मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, तर सीजेपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम. ठाकरे बंधूंच्या 26 जुलैच्या मुंबईतल्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार. रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक, तर आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर तिरंगा रॅली. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी राज्यभर आंदोलनं. शिवाजी पार्कमध्ये ज्युनियर ठाकरेंचं आंदोलन, तर पुण्यामध्ये आणि ठाण्यात विद्यार्थी उतरले रस्त्यावर. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सीजेपीकडून आनंद व्यक्त. मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अभिजित दिपकेंची घोषणा. नाशिक आणि पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. रामसेतू पूल पाण्याखाली, तर पालघरमध्ये सूर्या नदीच्या पातळीत वाढ, तर दाभाडी बेटावरती अडकून पडलेल्यांची सुखरूप सुटका.